सो हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स सोबतच जे सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेसचं आपण मराठीमध्ये काय मिनिंग होतं ते बघूया आणि वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपलाचा तो आहे स्वार्मिंग. SWARMING, स्वार्मिंग. काय होतं SWARMING म्हणजे स्वार्मिंग. ओके, स्वार्मिंगचं मीनिंग काय आहे तर मूव्हिंग इन और फॉर्मिंग अ लार्ज और डेन्स ग्रुप. म्हणजेच काय करणे तर एखादं झुंड बनवणे किंवा समूह करणे त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये स्वार्मिंग. सो हिंदीमध्ये काय होतं स्वार्मिंग म्हणजे झुंड, मराठीमध्ये सुद्धा झुंड असंच म्हटलं जातं. आणखी काय होतं समूह किंवा गजबजलेला, गर्दीने भरलेला आणि सुळसुळाट असलेला. सो स्वार्मिंगचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं मूव्हिंग इन और फॉर्मिंग अ लार्ज और डेन्स ग्रुप. म्हणजेच एकतर लार्ज ग्रुप करून मूव्ह होणे, इथल्या जागेवरून दुसऱ्या जागी जाणे किंवा फॉर्म करणे एक लार्ज किंवा डेन्स ग्रुप, त्याला म्हटलं जातं स्वार्मिंग. सो हिंदीमध्ये मीनिंग होतं झुंड, मराठीमध्ये मीनिंग होतं स्वार्मिंगचं झुंड किंवा समूह, गजबजलेला, गर्दीने भरलेला किंवा सुळसुळाट असलेला. सिनोनिम्स आहेत अबाउंडिंग, अबंडंट आणि क्राऊड. अबाउंडिंग, अबंडंट आणि क्राऊड हे सिनोनिम्स आहेत स्वार्मिंगचे. आणि अँटोनिम्स काय आहेत डिव्हॉइड आणि एम्प्टी. डिव्हॉइड आणि एम्प्टी हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे द प्लेस वॉज फॉर्मिंग विथ पोलीस अँड डिस्प्लेस्ड रेसिडेंट्स. सेंटेन्सचा अर्थ काय होतो ते ठिकाण पोलिसांनी आणि विस्थापित रहिवाशांनी. विस्थापित म्हणजे काय होतं तर डिस्प्लेस्ड रेसिडेंट्स, विस्थापित रहिवाशांनी गजबजलेले होते. सो इथे स्वार्मिंग म्हणजे यूज करण्यात आलेलं आहे, याचं मीनिंग मराठीमध्ये गजबजलेले होते म्हणून. सो नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट काय आहे ग्रिपिंग. ग्रिपिंगचं मीनिंग होतं फर्मली होल्डिंग द अटेन्शन ऑर इंटरेस्ट आणि एक्साइटिंग. सो ग्रिपिंगचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं फर्मली होल्डिंग द अटेन्शन ऑर इंटरेस्ट आणि एक्साइटिंग. हिंदीमध्ये मीनिंग होतं ग्रिपिंगचं मनोरंजक. म्हणजेच काय तर गुंगवून ठेवणे किंवा गुंतवून ठेवणे. एका अतिशय मनोरंजक काहीतरी मनोरंजक करून त्याला कुणालाही गुंतवून ठेवणे किंवा गुंगवून ठेवणे, याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ग्रिपिंग. सो ग्रिपिंगचं इंग्लिशमध्ये मीनिंग आहे फर्मली होल्डिंग द अटेन्शन ऑर इंटरेस्ट एक्साइटिंग. हिंदीमध्ये मीनिंग होतं मनोरंजक. मराठीमध्ये मीनिंग काय होतं पकड घेणारे, गुंगवून किंवा गुंतवून ठेवणारे, म्हणजेच अतिशय मनोरंजक. सो मराठीमध्ये मीनिंग होतं ग्रिपिंगचं पकड घेणारे, गुंगवून किंवा गुंतवून ठेवणारे आणि अतिशय मनोरंजक. सिनोनिम्स आहेत एन्थ्रॉलिंग, फॅसिनेटिंग आणि इमर्सिंग. एन्थ्रॉलिंग, फॅसिनेटिंग आणि इमर्सिंग सिनोनिम्स आहेत ग्रिपिंगचे. अँटोनिम्स आहेत बोरिंग, ड्रॅब आणि मोनोटोनस. बोरिंग, ड्रॅब आणि मोनोटोनस हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स आहे द फिल्म टर्न आउट टू बी अ ग्रिपिंग थ्रिलर. सेंटेन्सचा अर्थ होतो तो चित्रपट एक पकड घेणारा थरारपट ठरला. ओके, थ्रिलिंग म्हणजे काय होते तर थरारपट. तर सेंटेन्समध्ये ग्रिपिंग म्हणजे यूज करण्यात आलेला आहे पकड घेणारा. सेंटेन्स आहे द फिल्म टर्न आउट टू बी अ ग्रिपिंग थ्रिलर म्हणजेच तो चित्रपट एक पकड घेणारा थरारपट ठरला. नेक्स्ट वर्ड आहे ड्युटीफुल. ड्युटीफुलचं मीनिंग होतं कॉन्शियसनेस. काय आहे CONSCIENTIOUSLY म्हणजेच काय होतं कॉन्शियसनेस. काय होतं कॉन्शियसनेस. सो तुम्हाला लिहून देते एकदा मी, म्हणजे तुम्हाला कळेल की याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे. CONSCIENTIOUSLY कॉन्शियन
ओके, काय होतं कॉन्शियसशियस. काय आहे कॉन्शियसशियस. कॉन्शियसली और ओबिडियंटली फुलफिलिंग वन्स ड्युटी. काय आहे ड्युटीफुलचं मिनिंग कॉन्शियसली और ओबिडियंटली फुलफिलिंग वन्स ड्युटी. याचं हिंदीमध्ये काय मिनिंग होतं ड्युटीफुलचं कर्तव्यपरायण. म्हणजे जो काय आहे कर्तव्य दक्ष आहे किंवा आज्ञाधारक आहे. कर्तव्य दक्ष आहे किंवा आज्ञाधारक जो आहे हे मराठीमध्ये मिनिंग होतं कशाचं ड्युटीफुलचं. सो ड्युटीफुलचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं कर्तव्य दक्ष आणि आज्ञाधारक. आणि कर्तव्य दक्ष. सो मराठीमध्ये मिनिंग होतं ड्युटीफुलचं कर्तव्य दक्ष आणि आज्ञाधारक. हिंदीमध्ये होतं कर्तव्य परायण. आणि इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं कॉन्शियसनेस और ओबिडियंटली फुलफिलिंग वर्स ड्युटी. आता सिनोनिम्स बघूया. याचे सिनोनिम्स काय ड्युटीफुलचे कॉन्शियन्शियस, रिस्पॉन्सिबल आणि डेडिकेटेड. सिनोनिम्स काय आहेत ड्युटीफुलचे कॉन्शियन्शियस, रिस्पॉन्सिबल आणि डेडिकेटेड. काय आहे कॉन्शियन्शियस, रिस्पॉन्सिबल आणि डेडिकेटेड. परत परत वाचा, त्यानंतर तुम्हाला कळेल की त्याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे. CONSCIENTIOUS ला कॉन्शियन्शियस. ओके. अँटोनिम आहे ड्युटीफुलचे अनड्युटीफुल, डिसकर्टियस आणि इनसोलेंट. अँटोनिम्स काय आहेत अनड्युटीफुल, डिसकर्टियस आणि इनसोलेंट. सेंटेन्स आहे शी वॉज अ कंप्लेसंट वाईफ अँड ड्युटीफुल डॉटर. सेंटेन्सचा अर्थ होतो ती एक आज्ञाधारक पत्नी किंवा आणि कर्तव्य दक्ष मुलगी होती. सो इथे कंप्लायन्स सेट म्हणजे काय होतं तर आज्ञाधारक. ओके, कंप्लायन्स सेट वाईफ होती म्हणजेच आज्ञाधारक पत्नी होती. आणि काय होती ड्युटीफुल डॉटर म्हणजेच कर्तव्य दक्ष मुलगी होती. असं सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे ड्युटीफुलला. नेक्स्ट वर्ड आहे डिस्ट्रॉट. DISTRAUGHT म्हणजे होतं डिस्ट्रॉट. डिस्ट्रॉटचं मिनिंग आहे डीपली अपसेट अँड ॲजिटेटेड. डीपली अपसेट अँड ॲजिटेटेड म्हणजे काय होते तर व्याकुळ असणे. ओके, व्याकुळ असणे किंवा अत्यंत दुःखी असणे त्याला म्हटलं जातं डिस्ट्रॉट. सो हिंदीमध्ये डिस्ट्रॉटचं मिनिंग होतं व्याकुळ, मराठीमध्ये मिनिंग होतं व्याकुळ, अत्यंत दुःखी, चिंताग्रस्त, घाबरलेला, आणखी काय होतं अत्यंत अस्वस्थ, अत्यंत अस्वस्थ आणि मनस्थिती बिघडलेला. ओके, सो काय होतं डिस्ट्रॉटचं काय आहे डिस्ट्रॉटचं मराठीमध्ये मिनिंग व्याकुळ, अत्यंत दुःखी, चिंताग्रस्त किंवा घाबरलेला, अत्यंत अस्वस्थ आणि मनस्थिती बिघडलेला. ओके, सो सिनोनिम्स आहेत डिस्ट्रॉटचे वरीड, अपसेट आणि डिस्ट्रेस्ड. वरीड, अपसेट आणि डिस्ट्रेस हे सिनोनिम्स आहेत डिस्ट्रॉटचे. आणि अँटोनिम्स आहेत काम, पीसफुल आणि प्लेसिड. काम, पीसफुल आणि प्लेसिड हे अँटोनिम्स आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपण जास्तीत जास्त खूप जास्त अँटोनिम्स आणि सिनोनिम्स घेऊ नाही शकत एका सेशनमध्ये. सो म्हणून काही काही जे आपण यूज करतो डेलीमध्ये किंवा एक्झाम्समध्ये जे येतात सो तसे आपण त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स घेत आहोत. जर तुमच्याकडे बुक असेल एखादी सिनोनिम अँटोनिम्सची सो त्यामध्ये तुम्ही बघा की मिनिंग काय होतं आणि त्याच्यामधले जेवढे पण सिनोनिम्स अँटोनिम्स आहेत ते एकदा वाचून घ्यायचे. ओके. ओके, सो सेंटेन्स काय आहे डिस्ट्रॉटचं सेंटेन्स होतं अ डिस्ट्रॉट मदर हॅड स्पेंट ऑल नाईट वेटिंग बाय द फोन. काय आहे डिस्ट्रॉटचं सेंटेन्स काय दिलेला आहे her distraught mother had spent all night waiting by the phone. So sentence अर्थ काय होतो
तिची व्याकुळ झालेली आई रात्रभर फोन जवळ वाट पाहत बसली होती. सो इथे डिस्ट्रॉट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे व्याकुळ झालेली आई. ओके, व्याकुळ व्याकुळ हे यूज करण्यात आलेलं आहे ते सेंटेन्स मध्ये डिस्ट्रॉट म्हणून. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे प्लॉयज. PLOYS, प्लॉयज. प्लॉयजचं मिनिंग होतं अ कनिंग प्लॅन ऑर ऍक्शन डिझाईन टू टर्न अ सिच्युएशन टू वन्स ओन ऍडव्हान्टेज. ओके, काय आहे प्लॉयजचं मिनिंग इंग्लिशमध्ये? अ कनिंग प्लॅन ऑर ऍक्शन डिझाईन टू टर्न अ सिच्युएशन टू वन्स ओन ऍडव्हान्टेज. म्हणजे असं काहीतरी करणे, चालबाजी करणे, चालाकी करणे, चाल करणे, ज्याच्यामुळे काय होईल, त्याला ऍडव्हान्टेज मिळेल, त्याचंच काहीतरी चांगलं होईल, त्याचंच काहीतरी त्याला ऍडव्हान्टेज मिळेल, यासाठी केलेलं जे काम असतं, कनिंग प्लॅन असतो, त्याला काय म्हटलं जातं? प्लॉयज म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो प्लॉयजचं हिंदीमध्ये मिनिंग होतं चाल, मराठीमध्ये सुद्धा चालच म्हणतो आपण, आणि चालाकी म्हणतो, किंवा काय केलेलं आहे एखाद्याने डावपेच केलेला आहे. ओके, सो प्लॉयजचं मराठीमध्ये मिनिंग होतं चाल पण म्हटलं जातं, डावपेच, चालाकी, युक्ती आणि बहाणा. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं प्लॉयजचं? चाल, डावपेच, चालाकी, युक्ती आणि बहाणा. इंग्लिशमध्ये होतं कनिंग प्लॅन ऑर ऍक्शन डिझाईन टू टर्न अ सिच्युएशन टू वन्स ओन ऍडव्हान्टेज. ओके, असं काहीतरी प्लॅन करणे, असं काहीतरी ऍक्शन डिझाईन करणे ज्यामुळे त्याचा स्वतःचा ऍडव्हान्टेज होईल, त्याला म्हटलं जातं प्लॉयज. अशी काहीतरी चाल करणे. सो सिनोनिम्स आहेत प्लॉयजचे टॅक्टिक, स्ट्रॅटेजेम आणि ट्रिक. काय आहेत सिनोनिम्स? टॅक्टिक, स्ट्रॅटेजेम आणि ट्रिक. सेंटेन्स आहे आस्किंग मी टू टेक हर शॉपिंग टर्न आउट टू बी अ प्लॉय टू गेट मी टू द सरप्राईज पार्टी. सेंटेन्सचा अर्थ होतो तिने मला शॉपिंगला येण्यासाठी विचारलं, तो मला सरप्राईज पार्टीला घेऊन जाण्याचा केवळ एक बहाणा होता. तर इथे प्लॉय म्हणजे यूज करण्यात आलेला आहे बहाणा म्हणून. सेंटेन्समध्ये प्लॉयला कसं यूज केलेलं आहे यावाला? तर आस्किंग मी टू टेक हर शॉपिंग टर्न आउट टू बी अ प्लॉय टू गेट मी टू द सरप्राईज पार्टी. म्हणजे तिने मला शॉपिंगला येण्यासाठी विचारलं, तो मला सरप्राईज पार्टीला घेऊन जाण्याचा केवळ एक बहाणा होता. म्हणजेच इथे बहाणा म्हणून यूज करण्यात आलेलं आहे. ओके, नेक्स्ट वर्ड आहे फियास्को. FIASCO, फियास्को. फियास्कोचं मिनिंग होतं अ थिंग दॅट इज अ कम्प्लीट फेल्युअर स्पेशली इन अ. ओके, आता हे वर्ड काय आहे? स्पेशली इन अ ल्युडिक्रस. काय आहे? LUDICROUS म्हणजे काय होतं? ल्युडिक्रस. ल्युडिक्रस. ओके, सो अ थिंग दॅट इज अ कम्प्लीट फेल्युअर स्पेशली इन अ ल्युडिक्रस ऑर ह्युमिलिएटिंग वे. म्हणजेच काय होतं? फियास्को. सो हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं असफलता. मराठीमध्ये काय म्हणू आपण? अपयश झालेलं आहे किंवा मोठा अपयश आहे, त्याला म्हटलं जातं फियास्को. सो फियास्कोचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे थिंग दॅट इज अ कम्प्लीट फेल्युअर स्पेशली इन अ ल्युडिक्रस ऑर ह्युमिलिएटिंग वे. हिंदीमध्ये मिनिंग होतं असफलता. मराठीमध्ये मिनिंग होतं मोठे अपयश आणि फजिती. मोठे अपयश आणि फजिती हे फियास्कोचं मराठीमध्ये मिनिंग होतं. सिनोनिम्स आहेत फेल्युअर, डिबॅकल आणि शॅम्बल्स. फेल्युअर, डिबॅकल आणि शॅम्बल्स हे सिनोनिम्स आहेत फियास्कोचे. अँटोनिम्स काय आहेत? हिट, स्मॅश आणि सक्सेस. अँटोनिम्स आहेत हिट, स्मॅश आणि सक्सेस. सेंटेन्स काय आहे? द मास रॅली वॉज अ टोटल फियास्को. सेंटेन्सचा अर्थ होतो ती विराट सभा पूर्णपणे अपयशी ठरली. मास रॅली म्हणजे काय? तर विराट सभा. आणि इथे फियास्को मध्ये यूज करण्यात आलेला आहे पूर्णपणे अपयशी ठरली. नेक्स्ट वर्ड आहे हुडलम. हुडलमचं मिनिंग होतं अ पर्सन हू एंगेजेस इन अ क्राईम अँड व्हायलन्स, अ हुलिगन ऑर गँगस्टर. काय आहे हुडलमचं मिनिंग? अ पर्सन हू एंगेजेस इन अ क्राईम अँड व्हायलन्स, अ हुलिगन ऑर गँगस्टर. सो हिंदीमध्ये हुडलमला म्हटलं जातं बदमाश.
मराठीमध्ये काय मिनिंग आहे, मराठीमध्ये आपण काय म्हणतो की एक तो गुंड आहे किंवा मवाली आहे किंवा लफंगा आहे, असं आपण मराठीमध्ये यूज करतो वर्ड्स. सो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं मग, त्या जे गुंड, लफंगा आणि बदमाश जो आहे त्याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे हुडलम. ओके, हुडलमचं मिनिंग आहे अ पर्सन हू एंगेजेस इन क्राईम अँड व्हायलन्स, हुलिगन और गँगस्टर. हिंदीमध्ये मिनिंग होतं बदमाश, मराठीमध्ये मिनिंग होतं गुंड, मवाली, लफंगा, आणखी काय होतं गुन्हेगार. सो मराठीमध्ये मिनिंग आहे हुडलमचं गुंड, मवाली, लफंगा आणि गुन्हेगार. सिनोनिम्स आहेत हुलिगन, थग आणि हे काय होतं रफियन. काय आहे हुलिगन, थग आणि रफियन. RUFFIN म्हणजे काय होतं रफियन. सो हुलिगन, थग आणि रफियन हे सिनोनिम्स आहेत हुडलमचे. आणि सेंटेन्स काय दिलेला आहे, सम ऑफ द हुडलम्स बीट देअर विक्टिम्स विशियसली बिफोर रॉबिंग देम. काय आहे, सम ऑफ द हुडलम्स बीट देअर विक्टिम्स विशियसली बिफोर रॉबिंग देम. सो सेंटेन्सचा अर्थ होतो, काही गुंडांनी त्यांच्या बळींना लुटण्यापूर्वी त्यांना अमानुषपणे किंवा क्रूरपणे किंवा बेदम मारहाण केली. सो इथे हुडलम म्हणजे यूज करण्यात आलेला आहे गुंडांनी. ओके, आणि विशियसली म्हणजे काय होते, तर विशियसली म्हणजे होते अमानुषपणे, क्रूरपणे आणि बेदम. ओके, विशियसली म्हणजे होते अमानुषपणे, क्रूरपणे आणि बेदम. सो आणि रॉबिंग म्हणजे होते लुटणे. रॉबिंग म्हणजे काय होते, लुटणे. नेक्स्ट वर्ड आहे डिफाईल. डिफाईलचं मिनिंग होतं टू मेक अनफिट फॉर यूज बाय द ॲडिक्शन ऑफ समथिंग हार्मफुल ऑर अनडिझायरेबल. म्हणजेच काय, तर डिफाईलचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं, टू मेक अनफिट फॉर यूज बाय द ॲडिशन ऑफ समथिंग हार्मफुल ऑर अनडिझायरेबल. म्हणजेच काहीतरी एखादं काही चांगलं असलं, ओके, जसं खूप साऱ्या मूवीजमध्ये आधी दाखवायचे की कोणी काही खीर बनवली, सो त्या खीरला खराब करण्यासाठी त्याच्यामध्ये काही मीठ टाकणे किंवा काही टाकणे म्हणजे त्याला खराब करणे. ओके, हे खूप इझी मी एक्झाम्पल दिलेलं आहे. सो डिफाईल म्हणजे काय होतं की असं काहीतरी जे काही चांगलं आहे त्याच्यामध्ये जे अनफिट होतं ते त्याच्यामध्ये मिक्स करून त्याला खराब करणे. ओके, ऍड करून त्याला म्हटलं जातं डिफाईल. ओके, सो डिफाईलचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू मेक अनफिट फॉर यूज बाय द ॲडिशन ऑफ समथिंग हार्मफुल ऑर अनडिझायरेबल. काहीतरी हार्मफुल आणि अनडिझायरेबल त्याच्यामध्ये ॲडिशन करून त्याला यूज करण्यासाठी अनफिट करणे. ओके, सो हिंदीमध्ये मिनिंग होतं डिफाईलचं गंदा करणं, मराठीमध्ये काय होतं अपवित्र करणे. दूषित करणे, प्रदूषित करणे. ओके, सो डिफाईलचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं अपवित्र करणे, दूषित करणे आणि प्रदूषित करणे. सिनोनिम्स आहेत बी फाऊल, कंटॅमिनेट आणि स्पॉइल. बी फाऊल, कंटॅमिनेट आणि स्पॉइल हे सिनोनिम्स आहेत डिफाईलचे. आणि अँटोनिम्स काय आहेत, डिकंटॅमिनेट, प्युरिफाय आणि क्लीन. डिकंटॅमिनेट, प्युरिफाय आणि क्लीन हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहेत, सप्लाईज ऑफ मीट that had been defiled by maggots. काय आहे, सप्लाईज ऑफ मीट दॅट हॅड बीन डिफाईल्ड बाय मॅगेट्स. सेंटेन्सचा अर्थ होतो अळ्यांनी दूषित झालेला मांसाचा साठा. सो इथे डिफाईल्ड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे दूषित. आणि मॅगेट्स म्हणजे काय होते, तर मॅगेट्स म्हणजे होते अळ्या. ओके, ओके, मॅगेट्स म्हणजे काय होतं अळ्या. आणि जे डिफाईल्ड इथे यूज करण्यात आलेला आहे दूषित. नेक्स्ट वर्ड आहे इनकल्केट. INCULCATE, इनकल्केट. इनकल्केटचं मिनिंग होतं इन्स्टिल अन ॲटिट्यूड, आयडिया ऑर हॅबिट बाय पर्सिस्टंट इन्स्ट्रक्शन. काय आहे, इन्स्टिल अन ॲटिट्यूड, आयडिया ऑर हॅबिट बाय पर्सिस्टंट इन्स्ट्रक्शन. म्हणजेच काय होतं इनकल्केट म्हणजेच काय, तर मन में बैठाना. मन में बैठाना म्हणजे काय, तर सवय लावणे कोणाला तरी किंवा संस्कार देणे, त्याला काय म्हटलं जातं इनकल्केट असं म्हटलं जातं. ओके, किंवा काहीतरी चांगलं शिक्षण देणे त्याला इनकल्केट म्हटलं जातं. तो इनकल्केटचं हिंदीमध्ये मिनिंग होतं मन में बैठाना, मराठीमध्ये काय होतं
मराठीमध्ये मिनिंग होतं सवय लावणे, बिंबवणे, मनावर ठसवणे, बाणवणे, आणखी काय होतं रुजवणे आणि संस्कार करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं इनकल्केटचं सवय लावणे, संस्कार करणे, रुजवणे, बिंबवणे, मनावर ठासवणे आणि बाणवणे. सिनोनिम्स आहेत इन्स्टिल, इम्प्लांट आणि इम्ब्यू. काय आहेत सिनोनिम्स? इन्स्टिल, इम्प्लांट आणि इम्ब्यू. आणि अँटोनिम्स आहेत डिप्राइव्ह, क्लिअर आणि एम्प्टी. डिप्राइव्ह, क्लिअर आणि एम्प्टी अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स आहे नॉट ऑल स्कूल्स मॅनेज टू सक्सेसफुली इनकल्केट अ लव्ह ऑफ लर्निंग. सेंटेन्सचा अर्थ होतो सर्वच शाळांना विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड यशस्वीपणे रुजवता येत नाही. सो इथे इनकल्केट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे रुजवता. ओके. सो नॉट ऑल स्कूल्स मॅनेज टू सक्सेसफुली इनकल्केट अ लव्ह ऑफ लर्निंग म्हणजे सर्वच शाळांना, म्हणजेच नॉट ऑल स्कूल, सर्वच शाळांना विद्यार्थ्यांमध्ये शिकवण्याची आवड यशस्वीपणे रुजवता येत नाही. लास्ट वर्ड आहे आपल्या आजच्या सेशनचा, तो आहे अफेबिलिटी. AFFABILITY. अफेबिलिटी. अफेबिलिटीचं मिनिंग होतं द क्वालिटी ऑफ हॅव्हिंग अ फ्रेंडली अँड गुड नेचर्ड मॅनर. द क्वालिटी ऑफ हॅव्हिंग अ फ्रेंडली अँड गुड नेचर मॅनर म्हणजे काय होतं अफेबिलिटी. हिंदीमध्ये काय म्हटलं जातं त्याला? नेकी. हिंदीमध्ये अफेबिलिटीचं मिनिंग होतं नेकी. मराठीमध्ये काय होतं की एखाद्याचा प्रेमळ स्वभाव आहे किंवा जो मिलनसार आहे त्याला म्हटलं जातं अफेबिलिटी. सो मराठीमध्ये अफेबिलिटीचं मिनिंग होतं सौजन्य, मिलनसारिता, विनयशीलता आणि प्रेमळ स्वभाव. ओके. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं अफेबिलिटीचं? सौजन्य, मिलनसारिता, विनयशीलता आणि प्रेमळ स्वभाव. सिनोनिम्स आहेत फ्रेंडलीनेस, अमेबिलिटी आणि जेन्युअलिटी. सिनोनिम्स काय आहेत? फ्रेंडलीनेस, अमेबिलिटी आणि जेन्युअलिटी. आणि अँटोनिम्स आहेत डिसॲग्रीएबलनेस आणि अनप्लीझंटनेस. डिसॲग्रीएबलनेस आणि अनप्लीझंटनेस हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स आहे ही वॉज बिलव्ड बाय द नेशन फॉर हिज अफेबिलिटी टुवर्ड्स पीपल फ्रॉम ऑल वॉक्स ऑफ लाईफ. सेंटेन्सचा अर्थ होतो सर्व स्तरातील लोकांशी असलेल्या त्याच्या मनमिळाऊपणामुळे ते राष्ट्रप्रेमी बनले होते. सो इथे अफेबिलिटी म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मनमिळाऊपणामुळे. ओके. सो तुम्ही यूज करू शकता मनमिळाऊपणा सुद्धा यूज करू शकता अफेबिलिटीच्या ठिकाणी. सॉरी. सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स. जे काही हार्ड वर्ड्स आहेत ते तुम्हाला मराठीमध्ये लिहून दिलेले आहेत. ते तुम्ही एकदा परत वाचून घ्या आणि नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा रिवाइज कराल तेव्हा तुम्हाला त्याचं प्रोनाउन्सिएशन इझिली करण्यात येईल. ओके, करता येईल. सो याची जे PDF आहे ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये लिंक मिळून जाणार. त्या लिंकवर जाऊन क्लिक करायचं, तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता त्या लिंकवरनं. तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. चला, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, थँक्यू.